मला ना केदार बद्दलचं एक नवल कायम वाटत आलेलं आहे प्रेक्षक म्हणूनही. जेव्हा विद्यार्थी दशेत मी आगवे आरेच्या बघितला तिथपासनं तर आत्तापर्यंत तुला ना सामान्य माणसामध्ये हिरो दिसतो. तू हिरो नेमका कसा असावा याबद्दलची व्याख्याच बदलून टाकली. मला काम करण्याबद्दल पण वाटतं की चित्रपटामध्ये, नाटकामध्ये किंवा सिरियल्समध्ये काम करणं ही कुठल्या एका वर्गाची मक्तेदारी नाही आहे. तुमच्यामध्ये गुण असतील आणि जर तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत असाल तर तुम्ही तिकडे नक्की पोहोचाल. आज महाराष्ट्रातल्या छोट्याशा गावातून येणारा सूरज चव्हाण तो जर मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचू शकतो. काल परवापर्यंत तो रील्स करणारा होता मुलगा, आज तो फिल्म स्टार म्हणून समोर येतोय. कोल्हापूरमधला इंद्रनील जो एक सिरियल मी त्याची बघितली होती, पिरतीचा वणवा उरी पेटायला नावाची, त्या सिरियलमध्ये मला तो दिसला. फार अप्रतिम कलावंत मला वाटला. त्याबरोबरीने मला हेमंत फरांदे जो बारामतीचा मुलगा आहे, हे सगळी जी नवोदित पिढी आहे ना, ही जर लोकांपर्यंत आली नाही तर काही नाविन्य नाही मिळणार, फ्रेशनेस नाही मिळणार. माझं वय आता 52 आहे. मी माझ्या म्हणजे माझ्या अगोदरची पिढी आणि त्याच्या अगोदरच्या पिढीबद्दल मी मान ठेवतोच आहे, पण मला पुढच्या पिढीबद्दल पण विचार करावा लागणार आहे. आणि हे एंटरटेनमेंट पॅकेज आहे कम्प्लिटली. म्हणजे आजपर्यंत सहिरेसई असून देत, श्रीमंत दामोदर पंत असून देत, किंवा अगबाई सारखा सिनेमा असून देत, किंवा जत्रा, शेवटचा महाराष्ट्र शाहीर, बाईपण भारी देवा, सिरियल म्हणाल तर श्रीयुत गंगाधर टिपरे, हसा चकटफू, घडले बिघडले, एवढं सगळं काम केलं. हे कोणाच्या जोरावर केलं? हे रसिक प्रेक्षकांच्या जोरावर केलं. त्यामुळे आपण आपले प्रामाणिक प्रयत्न करायचे. आणि तू जो महत्वाचा फॅक्टर म्हणाला सामान्यातला हिरो, मला असं वाटतं की प्रत्येक माणसामध्ये एक सुपर हिरो आहे. मला असं वाटतं तू सामान्यांमधनच वरती आलेला आहेस म्हणून ते तुला दिसतं. लालबाग परळचा मुलगा आहे काय? ना. आणि आपल्याला काय माहिती ना, मी शाहीर साहेबांचा नातू म्हणून मला कुणीच आयुष्यात काम नाही दिलं, केदार शिंदे म्हणून दिलंय. आणि मग या लोकांना पण ना त्यांचं एक ड्यू मिळायला पाहिजे. आज ही सगळी तरुण मंडळी माझ्याबरोबर काम करते. आय एम ब्लेस्ड.